This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये पुदिना सरबताचा मसाला आणि पुदिना सरबत कसे करायचं हे पाहणार आहोत. आता सध्या उन्हाळा खूप आहे, तेव्हा सर्वांनीच काळजी घ्यावी. त्यामुळं भरपूर पाणी, वेगवेगळ्या प्रकारची सरबत, मसाला ताक, मठ्ठा, लस्सी यासारखी वेगवेगळी पेय जरूर प्यावी. त्यामुळं उन्हाळ्याचा त्रास जाणवत नाही आणि उष्णता देखील वाढत नाही. बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल घालावा, स्कार्फ बांधावा. सर्वांनीच काळजी घ्यावी. या अगोदर आपण 143व्या एपिसोडमध्ये पुदिना रायता केला होता, तेव्हा पुदिन्याचे आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेतले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता पुदिना सरबत मसाला आणि सरबत करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम बाजारातून पुदिना आणून स्वच्छ धुवून फक्त पाणी घेऊन उन्हात 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायची आणि ती मसाल्यासाठी वापरायची. जिरे, मिरे, बडीशेप हलकेसे 1 मिनिट भाजून थंड करायला ठेवायचे. मीठ, चाट मसाला, पाणी वगैरे गरम पॅनमध्ये फक्त गरम करायची. गॅस बंद ठेवायचा. पुदिना पावडर जाडसर झाली असेल तर चाळणीने चाळून घ्यायची आणि स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायची. 3 ते 4 महिने आणि फ्रीजमध्ये 6 महिने छान राहते. आपण सरबत हवं तेव्हा करून पिऊ शकतो. फ्रेश ताजा पुदिना वापरून सरबत केले तर ते छानच होते, परंतु असा पुदिना पाणी वाळवून मसाला करून ठेवला तर आपण सरबत कधी हवं तेव्हा करू शकतो. आणि हा मसाला पाणीपुरीसाठी, कोणत्याही भाजीत किंवा कोणत्याही चाटसाठी वापरू शकतो. या अगोदर आपण जिरा सरबत, मसाला ताक, मठ्ठा, लस्सी वगैरे कसे करायचे हे पाहिले आहे. कैरीचे पनीर कसे करायचे हे देखील पाहिले आहे. आपण आता साहित्य पाहूया. 2 ग्लास थंड माठातलं पाणी. ज्यांना फ्रीजमधले चालते किंवा माठातलं चालते त्यांनी माठातलं पाणी घ्यायचं, नाहीतर सरबत केल्यावर त्याला कॉटनचं कापड गुंडाळून आणि सरबत प्यायचे. वाळवलेली पुदिना पाने. सरबतासाठी सब्जाचे बी हे भिजवून ठेवले होते. पुदिना पेस्ट. जर अशी वाळवलेली पाने नसतील तर अशी पुदिना पेस्ट करून सरबत केली तरी चालते, पण असा मसाला करून ठेवल्यामुळं कधी आपण वापरू शकतो. 2 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून लिंबाचा रस, 7 ते 8 लवंगा आणि 7 ते 8 मिरे, अर्धा टीस्पून मिरेपूड, 2 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून सुंठपूड. आपण आता मसाला भाजण्यासाठी पॅन गरम करायला ठेवूया. बडीशेप, लवंगा, मिरे, जिरे हे 1 मिनिट आपण परतूया. गॅसची फ्लेम मंद करूया. 1 मिनिट झाला. आपण आता गॅस बंद करूया आणि पॅन गरम आहे. यामध्येच आपण हे सुंठपूड, मिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ. गॅस बंद करायचं म्हणजे हा मसाला करपत नाही आणि जास्त भाजायचा नसतो, त्यामुळे भाजला देखील जात नाही. पुदिना पाने आणि आपण आता हे गरम पॅनमध्ये परतूया आणि थंड करायला ठेवूया. आणि थंड झाल्यावर त्यामध्ये साखर घालून मिक्सरवरती याची बारीक पूड करूया.
मसाला मिक्सरवरती फिरवून बारीक पूड करून झाला. अगदी बारीक पूड झाली, त्यामुळे मला काय हा मसाला चाळावा लागत नाही आणि मसाल्याचा किती घमघमाट सुटला आहे बघा. आणि आपण आता सरबत कसं करायचं ते पाहूया. किती सरबत करणार त्यानुसार किती जणांसाठी असते त्याच्यामुळे पाणी तसं घ्यायचं. आणि मसाला देखील एका ग्लासला 1 टीस्पून असा वापरायचा. यामध्ये आता मसाला आणि साखर आणि लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. लिंबाचा रस आणि आता आपण हे मिक्स करूया. यामध्ये सब्जाचे बी हे देखील तुम्हाला किती आवडतात त्या प्रमाणातच घालायचे. पुदिना सरबताचा चटपटीत पाचक पुदिना मसाला तयार. आणि हे पुदिना सरबत तयार. वाह, क्या बात है, मस्तच, लाजवाब. अशा पद्धतीने पुदिना सरबताचा मसाला आणि पुदिना सरबत जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्तपैकी सरबत प्या आणि उन्हाळ्याचा त्रास कमी करा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.